नमस्कार. आज आपण बनवणार आहोत काळं चिकन. गावरान पद्धतीचं आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. याला स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने यात काही मसाले घातलेले आहेत मॅरिनेशनसाठी. आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून मॅरिनेट करून ठेवायचं आहे. नंतर काळा मसाला बनवण्यासाठी इथे आपण खोबरं, लसूण, कांदा, कोथिंबीर या सर्व वस्तू घेतलेल्या आहे. याला चांगली फाईन पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. नंतर आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे, मोठा चमचा. त्याला चांगलं हाय फ्लेमवर पहिले चिकनला फ्राय करायचं, कारण जर आपण हाय फ्लेमवर फ्राय नाही केलं तर ते चिकनमध्ये कडकपणा येतो, ते एकदम नरम असं चिकन शिजत नाही. त्यासाठी कधी पण चिकन शिजवताना स्टार्टिंगला हाय फ्लेमवर शिजवायचा आणि नंतर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने ग्रेव्ही ॲड करून त्याला हव्या त्या मंद आचेवर, मीडियम आचेवर शिजवू शकता. इथे आपण ड्राय मसाला काढलेला आहे, कारण हे बिना पाण्याचं चिकन आपलं शिजवणं झालेलं होतं. आता इथे आपण गरम पाणी ॲड करतो आहे. गरम पाणी ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला जेवढा रस्सा पातळ हवा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता. नंतर परत यामध्ये काही गरम मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला, जसं की काळा मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला. तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जो ठीक वाटतो तसं मी मेजरमेंट दिलेलं आहे. त्यानंतर तुमची ग्रेव्ही रेडी आहे. अगदी 25 मिनटामध्ये कमी तेलात गावरान पद्धतीने बनलेलं काळं चिकन. अगदी सुगंध सुटलेला आहे, घमघमाट सुटलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. हे एकदा बनवल्याच्यानंतर तुम्हाला वेळसुद्धा कमी लागेल इतर रेसिपीजपेक्षा. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला आवडतील. मी नक्की आणण्याचा प्रयत्न करेल. इथे पाहू शकता तुम्ही, आपला ड्राय मसाला पण अगदी व्यवस्थित शिजलेला आहे.